सध्या सगळ्यांमध्ये सोशल मीडियाची फार क्रेज आहे। सोशल मीडियावरती रील्स, व्हिडिओज, फोटोज टाकण्यासाठी अनेक जण एक्साइटेड असतात आणि त्या एक्साइटमेंटच्या नादामध्ये अनेकांनी आपले जीवही गमावले। एका इंस्टाग्राम पोस्टमुळे एका तरुणीचा जीव वाचलाय। तिने एक पोस्ट केली आणि त्यानंतर अख्खी मेटा कंपनी जागी झाली। त्यामुळे त्या तरुणीचा जीव वाचलाय। नेमकी ही स्टोरी काय आहे, नेमकी ही स्टोरी कुठे घडली, हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तारीख होती 16 जून, वेळ होती सायंकाळी 7:42 एक 21 वर्षीय तरुणी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करते। त्या पोस्टमध्ये ती एक कॅप्सूलसह फोटो शेअर करते आणि खाली लिहिते, सॉरी मम्मी पप्पा। जेव्हा ती मुलगी ही पोस्ट शेअर करते त्यानंतर मेटा टीम लगेचच ॲक्टिव्ह होते आणि मेटा टीम लगेचच उत्तर प्रदेश पोलिसांच्या लखनौ येथील सोशल मीडिया टीमला या सगळ्याची माहिती देते। ती तरुणी यानंतर आत्महत्येचा प्रयत्न करणार एकंदरीतच असं दिसतं आणि त्यामुळे ती सोशल मीडिया टीम लगेचच ॲक्टिव्ह होते। मेटाकडून माहिती मिळताच डीजीपी राजीव कृष्णा तिचा नोंदणीकृत फोन नंबर देऊन तिला शोधण्याचे आदेश देतात। मग फोन नंबर ट्रॅक केला जातो, तिचं लोकेशनही मिळतं। लोकेशन असतं देवानंदपूर नई बस्ती। त्यानंतर तिथल्या स्थानिक पोलिसांचं पथक 8 मिनिटांच्या आत त्या तरुणीच्या घरी पोहोचतं। सुदैवानं त्यावेळी ती तरुणी सुखरूप असते, पण इमोशनली खूप खचलेली दिसते। सगळी चौकशी करतात, तिच्या मनात आत्महत्येचा विचार का आला हे सगळं जाणून घेण्याचा प्रयत्न पोलीस करतात। मग त्यावेळी कळतं त्या मुलीला पुढे शिकायचं असतं, शिक्षणावर लक्ष केंद्रित करायचं असतं, पण तिचं कुटुंब तिच्या लग्नासाठी मागे लागलेलं असतं। त्याच तणावाखाली ती मुलगी सोशल मीडियावरती अशी पोस्ट टाकते। त्यानंतर पोलीस अधिकारी तिला काउन्सिलिंग मिळवून देतात, वैद्यकीय मदत करतात, तसंच तिच्या कुटुंबियांशी संवाद साधतात। या नाजूक प्रश्नावर कुटुंबीय आणि ती दोघांनी मिळून याचा शांततेत तोडगा काढावा असं आवाहन पोलीस करतात आणि दोघंही ते मान्य करतात। अशा प्रकारे मेटा आणि पोलिसांच्या टीममुळे एका तरुणीचा जीव वाचतो। तुम्हाला माहिती आहे का, पोलिसांच्या नोंदीनुसार 1 जानेवारी 2023 ते 16 जून 2025 या कालावधीमध्ये मेटा आणि यूपी पोलिसांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्यभरात एकूण 1024 आत्महत्या थांबवण्यात त्यांना यश मिळालंय। या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि ही स्टोरी जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा।